आज आपण शैक्षणिक साहित्य थीम याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। यामध्ये बघा आपल्याला एक चित्र दिलेलं असतं। या चित्राशी निगडीत तुम्हाला जे शब्द माहीत आहेत ते त्या चित्राभोवती काय करायचे, शोधायचे तुम्ही येथून आणि तो शब्द इथं आणून ठेवायचा। शब्द ठेवल्यानंतर त्या शब्दावरून एक वाक्य तयार करायचं। आपण गोष्ट तयार करतो का नाही, गोष्ट एक तयार झाली पाहिजे। या ठिकाणी तुम्हाला येईल का तयार करता? बघा चित्र कोणतं दिलंय तुम्हाला, झाड। झाडाशी निगडीत कोणकोणते शब्द या ठिकाणी तुम्हाला सापडतात? प्रत्येकाने शोधा या शब्दामध्ये आणि ते शुद्ध हवा, लाकूड, रंगबिरंगी, हां, ताजे, टेबल, घरटे, बघा जरा शब्द झाडाशी निगडीत असला पाहिजे तो। मोठे, मोठे, बाग, पक्षी, लहान, पेपर, फळे, सापडतोय का अजून? बी, बी, बघा, रबर, हां, अच्छा, हिरवा, पाऊस, ठीक आहे। आता पहा इथं तुम्ही शब्द शोधलेत आहे की नाही। या शब्दावरून एक वाक्य तयार करायची आणि ती या ठिकाणी काय करायची, लिहायची। आता तुम्ही वाक्य सांगा, मी या ठिकाणी लिहिते। झाडापासून आपल्याला सावली, थांबा, झाडापासून आपल्याला फळे, सावली मिळते, फळे, सावली मिळते। झाड रंगीबेरंगी असतात, झाड रंगीबेरंगी असतात, तुला झाड हिरवे असते, झाड हिरवे, झाडांना मुळे असतात, झाडांना मुळे असतात। अजून बघा कुणाला आठवतंय का? झाडापासून आपल्याला बाग बनते, आपल्याला बाग बनते येईल का? बाग बनते, झाडांची बाग तयार होते। बर, अजून? झाड मोठे किंवा छोटे असतात, झाडापासून आपल्याला शुद्ध हवा मिळते, झाड मोठे किंवा छोटे असतात, झाड मोठे किंवा छोटे असतात, झाडापासून आपल्याला शुद्ध हवा मिळते, अजून काय मिळतं झाडापासून आपल्याला? आपल्याला फळे मिळतात, बर, झाडापासून आपल्याला फुले मिळतात, झाडावर पक्षी आपले घरटे बांधतात, झाडापासून आपल्याला फळे व फुले मिळतात, एक वायू मिळतो आपल्याला झाडापासून, कार्बन कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन,
ऑक्सिजन. झाडापासून आपल्याला ऑक्सिजन. झाड खडबडीत असते. काय रे म्हणू शकतो मग आपण झाडाला? आपण झाडाला वृक्ष म्हणतो. वृक्ष म्हणतो. काय म्हणतो आपण झाडाला? वृक्ष. वृक्ष. अजून काय म्हणू शकतो आपण? तरू. बरोबर. मित्र. झाड आपला मित्र आहे, कारण जसं मित्र आपल्याला उपयोगी पडतो तसं झाडसुद्धा आपल्याला अनेक प्रकारे फळं, फुलं, बिया, आहे की नाही, यापासून झाडांचा आपल्याला उपयोग होतो. म्हणून झाड आपला मित्र आहे असं सुद्धा म्हणू शकतो आपण. अशा प्रकारे या साहित्याच्या मदतीने आपल्या विचारशक्तीमध्ये आणि शब्दसंपत्तीमध्ये वाढ होऊ शकते.